ओ वा 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 वा, ओ बापरे, काय पोरगी आहे रे ही तुझी. आधी ना मीरा वाटणार आहे सगळ्यांच्या डोक्यावर. तू पाणी पी आधी. एक एक वाढतच चाललंय हिचं. हा काय कशी बोलते कशी वागते, म्हणजे सगळी कामं काय मी एकटी नाही करायची? नाही आई, मग मगाशी तू का मला फोर्स करत होतीस तिच्या समोर फोटोशूट साठी? ए तूच बोलला होतास ना समर राजवाडे तयार झाले की मी पण तयार होईल. काय आणि ती काय समर राजवाडेंना कसंही फोर्स करून तयार करेल आणि ते आपल्या बहिणीसाठी काय वाटेल ते करतील. पण मी सांगते तुला रोहन, परिस्थितीची जाणीव नाही या मुलीला. आई असं काय बोलतेस तू? अगं लग्न ठरलंय ना तिचं, ती एक्साइटेड आहे, एन्जॉय करायचंय तिला, काय चुकलं त्यात? ते सगळं जाऊ दे, मला तू एक सांगते कशी बोलली ती शांताला. तिच्या जिभेला काही हाडबीड आहे की नाही असं वागायचं असतं, असं बोलायचं असतं शांताला. ए आई, शांत काकूला पण ना दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसायची खूप घाण सवय. अरे पण असं वागायचं असतं का कधी? असं बोलायचं असतं? राहायचंय आपल्याला इथे, जर समजाव तिला, समजाव. ए आई, हे बघ तिचा पिंट्या दादा सोडून तिला तर कोणीच समजवू शकत नाही. आधी आधी रसा फोन, शांत बस. हॅलो रो, गेस व्हॉट, पिंट्या दादा फोटोशूट साठी रेडी झालाय. ग्रेट यार. बट तो मला म्हणालाय की मी फोटोशूट मध्ये 2च फोटो काढून घेणार. 2 फोटोज मध्ये फोटोशूट होतं का? बट नो वरीज, व्हेन अधिरा इज हिअर त्याला आपण फोटोशूट साठी बोलवायचं आणि आपण मॅक्झिमम फोटोज काढून घ्यायचे. ओके ओके. बाकी एक्झॅक्ट फोटोशूटची डेट मी तुला लवकरच कळवेन. ओके रो, आय एम व्हेरी मच एक्साइटेड. आय जस्ट कांट वेट. आय लव्ह यू. हाँ, लव यू टू. बाय. चमत्कार झालाय आई, पिंट्या दादा फोटोशूट साठी हो म्हणालेत. आलं मल्लिका, मल्लिका, अगं त्या धारवाडच्या मंडळींना ना 4 दिवस आधीच बोलवायचं बरं का लग्नाला. नाही म्हणजे साखरपुड्याला आले नव्हते ना ते, आणि मी समरचाही साखरपुडा उरकून घेतला ना. नाराज झाले जरा अजब. बोलवा ना आई. 3 हॉटेल्स एक्स्ट्रा बुक करावे लागतील. माणसं वाढतायत, कळतंय का? अगं मग करूया की. तसंही सगळेजण समरच्या लग्नाची वाट बघत होते. हे काय झालं? अगं आता फोटोशूट पण होणार आहे. अरे वा.